प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा 29 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। बापरे बापा, आज तर खूपच तमाशा झालाय। ही बयो बिचारी वेड्यासारखी त्या सुनीलला शोधतीये। रमाकांत फोन लावतो सुनीलला, तेव्हा सुनील त्याचा फोन बरोबर उचलतो आणि त्याला सांगतो की तो कुठे आहे। रमाकांत म्हणतो, ए बाबा, दारू बिरू जास्ती पिऊन या घरात येऊ नको हा, तुझी नशा उतरली की मगच ये, नाही तर इथे तमाशे होतील। मग सुनील त्याला ब्लॅकमेल करायला लागतो, दारू तर मी पिणारच आहे आणि तुला माहितीये पैसे कोण देणार आहे, तू, त्यामुळे मी पत्ता देतोय, तिथे गपचूप यायचं, नाहीतर मी डॉक्टरांना सगळं सांगेल। मग रमाकांत म्हणतो, ठीक आहे येतय। हे तो खूप वैतागून बोलत असतो। आता हा सुनील मौले त्याला पत्ता सांगतो की मी अमुक अमुक ठिकाणी आहे, तू लगेच ये, असं बोलून सुनीलने लगेच फोन कट केलाय। रमाकांत त्याला येतो असं म्हणतो, पण वैताग आलाय रमाकांतला सुनीलचा। इराचा काही तमाशा अजून कमी झालेला नाहीये, इरा आज जिद्दीलाच पेटली आहे असं त्यांनी दाखवलंय। इरा म्हणते, मी त्या बयोची वाट बघत बसणार नाहीये, मी चालले बाबा घर सोडून। आता ती लगेच तिची बॅग बिग भरते आणि निघायला लागते। सगळेजण तिला थांबवत असतात। आता लगेच गौतमी नाटक करते आणि म्हणते, शुभू अरे काहीतरी समजव तिला। मग शुभमकर खूप छान बोलतात तिला, ते म्हणतात, इरा बेटा जाऊ नकोस ना ग, तू तुझ्या बाबाचं पण नाही ऐकणार का, ये बरं बस इथे। आता ते तिला समजवतात, हे बघ बेटा, तू ना खूप खूप हुशार मुलगी आहे, तू स्वतंत्र बाहेर एकटी खूप चांगली राहू शकते, अगदी आमच्या सगळ्यांच्या शिवाय, पण बेटा मी तुझ्याशिवाय नाही ग राहू शकत। मला सकाळ झाली की बाबा बाबा अगदी संध्याकाळपर्यंत तुझा आवाज ऐकायची सवय। तुला आठवतं कातळगावला असताना एकदा मला यायला उशीर झाला होता, तू किती गोंधळ घातला होतास, आणि जेव्हा मी आलो तेव्हा तू माझ्या हाताने जेवली होतीस आणि मग झोपी गेली होतीस। इरा बेटा मी तुझ्याशिवाय नाही ग राहू शकत, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू खरंच माझ्याशिवाय राहू शकतेस का, मला तर माझी इरा हवी आहे। त्यांनी मुद्दाम इराला लहानपणाचा प्रसंग आठवून दिलाय जेणेकरून ती इमोशनल होईल, आणि आता इरा खरंच इमोशनल होते आणि म्हणते, बाबा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। आणि आता दोघंही बापलेक एकमेकांना मिठी मारतात। खरंच बिचाऱ्या शुभमकरांची कमाल आहे, एकीकडे बयोला सांभाळताय ते, एकीकडे इराला सांभाळताय। अशी भावंडांमध्ये भांडणं असली तर आई वडिलांची तारेवरची कसरत होते, हे मात्र नक्की। पुन्हा म्हातारपणी कोण सांभाळते हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। असो, ते आता इराला म्हणतात, बेटा तू फ्रेश हो आणि टेन्शन घेऊ नकोस कसलंच। मग इरा म्हणते, बाबा तू माझा आहे फक्त माझा। शुभमकर म्हणतात, हो ग बेटा मी तुझाच आहे। सुमन इराला म्हणते, चल आता भूक लागली असेल तुला, आणि तिची बॅग खोलीमध्ये ठेवून देते। यांच्या घरामध्ये एक शुभमकर, आरव आणि सुमन हे तिघच मायाळू आहे, म्हणजे एकटी गौतमी सोडली तर। असो, आरव पण बिचारा खुश झालाय आता, इरा काही जात नाहीये घर सोडून म्हणून। इरा सुद्धा आता तिच्या खोलीत निघून जाते। तर आता इकडे बयो मात्र टेन्शन मध्ये, तिचे बाबा गेले कुठे। आता ती विशालला विचारते, असे कसे निघून गेले ते। मग विशाल झालेला सगळा प्रसंग तिला सांगतो, अगं मी त्यांना सोडवतच होतो, रिक्षात होतो आम्ही, ते मला म्हणले वॉशरूमला जायचं आणि उतरून गेले। मग बयो म्हणते, तुम्ही तिकडे बघा मी इकडे बघते। आता हे बिचारे सगळीकडे शोधाशोध करून थकून गेलेत। बयो पुन्हा येते विशाल जवळ आणि म्हणते, दिसले का कुठे बाबा। विशाल म्हणतो, नाही न ग, थांब आपण शोधूया, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, नको इतकी काळजी करू, कुठे जाणार नाही ते। बयो म्हणते, कुठे गेले असतील ते, त्यांची तब्येत पण बरी नव्हती। विशाल म्हणतो, असतील का ते इथेच कुठे, इतकी नको काळजी करू तू। पण ते मात्र मस्त इथे दारूच्या दुकानात बसलेत। आता त्याचे बरेच 300 रुपये का काहीतरी झालेले असतात, त्यामुळे तो हॉटेलचा मालक म्हणत असतो, ए आता तुला मिळणार नाही पैसे दिल्याशिवाय दारू। सुनील म्हणत असतो, ए दे मला दारू, माझे पैसे आत्ता चालत येतील। आणि रमाकांत खरंच चालत आलाय। मग सुनील त्या हॉटेलला पैसे देतो आणि म्हणतो, हे बघ, हे घे तुझे पैसे, बाकीचे राहिलेले तुला घेऊन टाक। रमाकांत म्हणतो, काय चाललंय बाबा तुझं, अरे किती तमाशा करशील, एवढी दारू पिऊन घरी येणार आहेस का तू, तुला घरातून काढून टाकतील, आणि तिथे किती तमाशा झालाय घरात कळतंय का तुला। हिला घर सोडून चालली आहे, खूप टेन्शनमध्ये सगळे। सुनील अगदी कॉन्फिडन्सनी बोलत असतो, असू दे रे, असू दे टेन्शनमध्ये, अरे मी पण असा तमाशा करणार आहे, असा तमाशा करणार आहे की बघशीलच तू। रमाकांत म्हणतो, नेमका तू कसा तमाशा करणार आहे बाबा, तुझ्या तमाशाचा काय उपयोग, अरे काहीतरी असं करायला हवं की तू बयोला घेऊन इथून कायमचा निघून जा, तमाशाने काय होणार आहे। सुनील म्हणतो, अरे बघच तू, असा तमाशा करणार आहे ना मी की बयो स्वतःच माझ्यासोबत येईल आणि त्या शुभमकरला कायमचं सोडून देईल। तर विशाल आता नेमका त्याच दारूच्या दुकानासमोर आहे। बयो म्हणते, सर तुम्ही आज जाऊन बघा ना, इथे असतील बाबा तर। विशाल म्हणतो, बरं तू थांब इथे, मी जाऊन बघतो। आता विशाल सेम त्याच दुकानात आलाय जिथे हा बसलेला आहे सुनील। मग आता ते आत येतात तेव्हा रमाकांतचं लक्ष जातं विशालकडे। विशाल पाठमोरा असतो, रमाकांत लगेच सुनीलला लपवतो एका बाजूला। विशाल त्या हॉटेलच्या मालकाला चौकशी करायला जातो, पण समोर कोणीच नसतं। आता इतका घाणवास येत असतो आतमध्ये, म्हणून तो जास्ती आत न जाता लगेच बाहेर येतो। वयो म्हणते, सापडले काय बाबा। विशाल म्हणतो, नाही येते तिथे, चल आपण दुसरीकडे बघूयात। रमाकांतने बरोबर विशालची नजर चुकवली आहे। असो,
आता शुभंकर या इराचा तमाशा झालाय म्हणजे तिला शांत करतात. बेटा हे बघ, तू इतकं टेन्शन घेऊ नको आणि आता रिलॅक्स हो बरं, काहीतरी जेवून घे, खाऊन घे. इरा म्हणत असते हो बाबा. आता इराशी बोलताना शुभंकरांच्या मनात मात्र सारखा बयोचा विचार चाललाय. ते विचार करत असतात एका पोरीला तर शांत केलं, पण तिकडे माझी बयो तिच्या वडिलांसाठी वनवन फिरत सापडला असेल का बयोला सुनील. आता त्यांना आलंय बयोचं टेन्शन, काय करावं. पण विशाल आणि बयो मात्र सगळीकडे त्या शोधाशोध करताय त्या सुनीलची. आज त्यांनी हेच दाखवलंय प्रेक्षकांना. पण आता ही बघा, ही माय कशी आहे. ती गौतमी येते इराकडे आणि म्हणते काय ग इरा, तू एवढ्या लवकर कसं काय तमाशा थंड करून टाकलास, थोडा ड्रामा करायचा असतं ना अजून. इरा म्हणते मम्मा अगं मी घराच्या बाहेर कशाला जाऊ, मी जर घराच्या बाहेर निघून गेली असते तर त्या बयोला तर तेच हवं होतं ना, ती जिंकली असती ना. आणि काही झालं तरी मी माझ्या बाबाशिवाय राहू शकत नाही, ही फॅक्ट आहे. या घरातून मी नाही ती जाणार घराच्या बाहेर. आता बघच तू, मी तिला आणि तिच्या बापाला कसं घराच्या बाहेर काढते. आय मीन इट, असं तिने ठरवलंय. पण आता गौतमीला वाटतंय ही काय करणार आहे, पण आता बघूया काय होतंय काय नाही, असं गौतमी विचार करते. असो, शुभंकर आता फोन करतात बयोला आणि विचारतात कुठे सुनील सापडला का. बयो रडायला लागते आणि म्हणते बाबा ते कुठेच भेटत नाहीये, ते मला सोडून गेले असतील का, ते माझ्यावर चिडले असतील का. आता हिला आले टेन्शन. मग आता शुभंकर म्हणतात हे बघ बयो, एकतर तू अशी त्यांना पाहत फिरू नको, सध्या आपण पोलीस कंप्लेंट करू आणि थोड्या वेळ थांबलो तर कदाचित ते वापस येतील घरी. तू घरी ये बरं, परत आधी ये लवकर, मी तुझी वाट बघतोय. मग आता सुमन म्हणते का रे दादा काय झालं रे. शुभंकर म्हणतात अगं तो सुनील सापडतच नाहीये बयोला. मग सुमन म्हणते गेला असेल तो घर सोडून कदाचित. आता शुभंकर मनात विचार करतात खरंच तो गेला असेल का सोडून. गेला असेल स्वतःच्या स्वतः तर बरं होईल. पण सुनील मात्र फुल नशेमध्ये आणि आता स्वतःच मनाशी बडबडतोय मी काही माझ्या पोरीला सोडून जाणार नाही. माझी पोरगी म्हणजे सोन्याची कोंबडी आहे, कोंबडी, आणि ती कर्तव्यदक्ष आहे, बापाची काळजी घेते. अशा पोरीला सोडून कोण जाणार. तर रमाकांत मस्त शिट्ट्या मारत आता घरी आलाय. गौतम म्हणते कुठे होता भाऊजी तुम्ही, इथे किती तमाशा झाला. रमाकांत म्हणतो हो काय वहिनी, अहो मी ना जरा माझ्या कामात अडकलो होतो, पण काय काय झालंय काय घरी. मग गौतमी सांगते ही इरा खूप तमाशा करत होती, पण ही ना माझी मुलगी नाहीच आहे, नुसती फुसकी निघाली बघा. अहो चांगली घर सोडून गेली असती तर तमाशा करता आला असता ना, त्या बयोला पण घराच्या बाहेर काढता आलं असतं मला. पण शुभंकरने समजवलं हिला आणि ही पगळली. तुम्ही कुठे होतात, तुम्हाला काय उशीर लागला. रमाकांत म्हणतो मी एका महत्त्वाच्या कामावर होतो. आता तुम्ही बघाच मी जे काम करून आलोय ना, त्या कामामुळे काय भारी रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. आता असं काहीतरी हसतो तो, म्हणजे याने काहीतरी सुनील सोबत प्लॅन केलाय. या बयोमध्ये आणि शुभंकरांमध्ये गैरसमज निर्माण करायचा आहे यांना, जेणेकरून बयो त्या बौलेसोबत चालली जाईल. आता ही बोलतच असते शुभंकरांची सुमन का रे दादा तुला काय वाटतं, तो बौले खरंच गेला असेल. तेवढ्यात बयो येते रडत रडत बाबा करत येते. बयो रडते फार विचित्र. बयोला ते पाणी बिणी देतात शुभंकर आणि शांत करतात आणि म्हणतात बयो रडू नकोस. पण बयो लागते रडायला. माझे बाबा कुठे गेले असतील, काय करत असतील, त्यांची तब्येत बरी नाहीये. सुमन म्हणते अगं बयो तू कशाला एवढी काळजी करते, तू त्यांची सगळी काळजी घेते ना, मग कशाला टेन्शन घेतेय. पण असे कसे सोडून गेले ते. मग बयो म्हणते दुपारी इरा आली होती ना हॉस्पिटलला, ती बरंच काही बोलली, त्यामुळे बाबा खूप दुखावले गेले. त्यांना असं वाटलं हे सगळं त्यांच्यामुळे होतंय, म्हणून कदाचित ते सोडून गेले असावेत. कुठे गेले असतील ते, एकतर त्यांची तब्येत पण बरी नाहीये. या बयोला काय बाई काळजी वाटते तिच्या वडिलांची, विचारू नका. तर ही सुमन म्हणते खरंच गेले का ते घर सोडून. बयो आणखीन रडायला लागते. शुभम म्हणतात तू रडू नकोस बरं बयो, जा तू फ्रेश हो, मी बघतो त्यांना शोधून येतो मी. सुमन पण म्हणते बयो तू रडू नकोस, तू तुझ्या जीवाचं रान करून त्यांची काळजी घेतेस, त्यांना त्याचं काही आहे का, तू नको बरं रडू. मग आता ही सुमन बयोला घरात घेऊन जाते. गौतम म्हणते शुभू काय वाटतं तुला, खरंच तो बौले घर सोडून गेला असेल काय. शुभमकरांना पण याचं उत्तर माहिती नाहीये. पण आता ही बयो येते खोलीमध्ये इराच्या. इरा आधीच नाराज असते, बयोला बघून ती आणखीन नाराज होते. पण आता नेमका हा आरव बयोला म्हणतो बयो तू नको काळजी करू, तुझे वडील येतील हं परत. आता लगेच इरा चिडते आणि म्हणते काय रे आरव दादा, मी एवढ्या टेन्शनमध्ये होते तेव्हा नाही तू मला असं सपोर्ट केलास, तेव्हा नाही तू माझ्याशी इतकं प्रेमाने बोललास. मी तर तुझी सख्खी रक्ताची बहीण आहे ना, ही तुझी कोण लागते रे. आता आरवला कळे ना हिला उत्तर द्यावं तर काय द्यावं. बयो म्हणते इरा तू नको त्रास करून घेऊस. मग इरा म्हणते हे सगळं तुझ्यामुळे होते. काय रे आरव दादा, तुला माझी नाही काळजी वाटत जशी तू हिची काळजी करतो. बयो म्हणते इरा अगं असं काय बोलतेस, अगं आपले बाबा. मग लगेच ही बाबा बोलायला जाते तेव्हा ही म्हणते बघ. इरा पुन्हा चिडते आणि म्हणते तुझा बाबा आता तो राहिलेला नाहीये, तुझा बाबा वेगळा आहे आणि माझा बाबा आहे तो, हे कायम लक्षात ठेवायचं.
थोडक्यात काय, बिचाऱ्या बयोला इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय. आरव इराकडे बघतच राहतो की या सिच्युएशनमध्ये सुद्धा इरा अशी एवढी कशी काय चिडू शकते. असो, तर प्रेक्षकांनो इथे तर त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत शुभंकर आणि बवले या दोघांमध्ये तुफान मारामारी झाली आहे. कारण बवले बयोबद्दल खूपच विचित्र शब्द वापरतो, जे शुभंकरांना सहन झालेलं नाहीये. पण आता बयो शुभंकरांची निवड करेल. थोडक्यात काय, बयो तिच्या जन्मदात्याची निवड करेल का तिला सांभाळणाऱ्या शुभंकर बाबाची निवड करेल, हे मला कमेंट करून सगळ्यांनी सांगायचे आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.